वळूया पुढच्या स्पेशल रिपोर्टकडे। महापालिका निवडणूक जशी जवळ येते तसतसा प्रत्येक जण आपली व्होट बँक पक्की करण्याचा प्रयत्न करतोय। आता सरकारने समाजवादी पक्षाच्या हातात एक नवा मुद्दा दिला। विषय जुनाच आहे, पण त्याला सरकारच्या एका निर्णयामुळे नवी फोडणी मिळाली। पाहूया। वंदे मातरम के मुद्दे लाना, यानी ऐसी इश्यूज लाना जिसमें कहीं न कहीं से मुसलमानों को परेशान किया जाए। तुम्हाला पाकिस्तान आणि कराची आणि बांगलादेश जाण्यामध्ये तुम्हाला कोणी थांबवलेलं नाहीये। वाद जुनाच, पण समाजवादी पक्षाचे खासदार अबू आझमींच्या विधानामुळे त्याला नव्यानं तोड फुटलं। वंदे मातरम आपलं राष्ट्रीय गीत, या गीताला 150 वर्ष झाल्याच्या निमित्तानं राज्य सरकारने एक सर्क्युलर काढलाय। सर्व शाळांमध्ये 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या काळात या गीताचं सादरीकरण करण्याचे निर्देश दिले। यावर आक्षेप घेत अबू आझमींनी त्याचा संबंध भाजपच्या वोट बँकेच्या राजकारणाशी जोडला। वोट के लिए तो बीजेपी कुछ भी कर सकती है और बीजेपी कुछ भी कर रही है। देखिए, ऐसा है कि किसी तरह से नफरत फैलाना और इस तरह के मुद्दे लाना, वंदे मातरम के मुद्दे लाना, मुस्लिम लड़कियों से शादी करो हम पैसे देंगे, म्हणजे यानी ऐसी इश्यूज लाना जिसमें कहीं न कहीं से मुसलमानों को परेशान किया जाए, उनको दुखी किया जाए, उनके साथ जुल्म जाती नजर आए, तो उनको ऐसा लगता है कि ये करने से मेजॉरिटी उनके साथ आ जाएगी। कुछ मत करो, डेवलपमेंट मत करो, काम मत करो, खाली मुस्लिम हिंदू करते रहो, जीत के आ जाओ। तो जैसे शेर के मुंह में खून लग जाता है ना, तो हमेशा खून ही ढूंढता है। आझमी यांनी असा विरोध करतात भाजपनेही दंड थोपटले। मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भारतात राहायचं असेल तर वंदे मातरम म्हणावंच लागेल असं ऐकवलंय। तर नितेश राणेंनी आझमींना थेट पाकिस्तानात जायचा सल्ला दिलाय। यदि भारत में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा। अबू आझमीच्या विरोधामध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि मला त्यांचे जे मतदारसंघचे लोक आहेत त्यांना आव्हान आहे की त्यांच्या घरी जावा आणि त्याने सांगा की आमच्या बरोबर तुम्ही पण वंदे मातरम 7 नोव्हेंबरला करा। वंदे मातरम आजादीचा गीत होता, वंदे मातरम एक मंत्र होता। या देशामध्ये राहून अगर आपण राष्ट्रभक्त असाल तर तुम्हाला ह्या देशाचे नियम कायदे, देशाचे झेंडा, देशाचा जो काही राष्ट्रगीत आहे तो स्वीकारायलाच लागेल। नाहीतर तुम्हाला पाकिस्तान आणि कराची आणि बांगलादेश जाण्यामध्ये तुम्हाला कोणी थांबवलेलं नाहीये। पण आमच्या देशामध्ये राहून आमच्या देशाला, तिरंगाला तुम्ही स्वीकारत नसाल, आमच्या राष्ट्रगीताला अगर तुम्हाला स्वीकारत नसाल ना, तर तुम्हाला आमच्या देशामध्ये राहण्याचा काही अधिकार नाही। पुन्हा एकदा वंदे मातरमच्या निमित्तानं आझमींनी मुस्लिम कार्ड खेळलं। मात्र निवडणूक आयोगाविरोधात दंड ठोपटणाऱ्या मवियानं इतर मुद्दे बाजूला ठेवण्याचा सल्ला आझमींना दिला। मतचोरी आणि मतदानातील घोटाळ्या माध्यमात एका दरोडेखोराने गावावर दरोडा घातलाय आणि गावातल्या दरोडेखोराला पकडण्यासाठी अख्खं गाव एकत्र येतं। तेव्हा बाकीचे विषय सोडून द्या, त्या दरोडेखोराला पकडण्यासाठी अख्खं गाव एकत्र आहे, तुम्ही काही चिंता करू। आपलं राष्ट्रगीत जनगण मन असलं तरी वंदे मातरमलाही तितकंच मानाचं स्थान आहे। 150 वर्षांपूर्वी रचल्या गेलेल्या गीताचा इतिहास मोठा रंजक आहे। प्रख्यात बंगाली साहित्यिक बंकिमचंद्र चॅटर्जी हे याचे कवी। 31 ऑक्टोबर 1875 रोजी त्यांनी हे गीत रचलं। सुरुवातीला यात केवळ 2च कडवी होती। 1882 साली बंकिमचंद्रांची आनंदमठ ही कादंबरी प्रकाशित झाली, त्यात या गीताचा अंतर्भाव करण्यात आला। 1937 साली काँग्रेसनं गीताच्या पहिल्या 2 कडव्यांना राष्ट्रगीत अशी मान्यता दिली। त्यावेळीही काँग्रेसमधील मुस्लिम नेत्यांनी वंदे मातरमला राष्ट्रगीत करायला विरोध केला होता, कारण गीताच्या 4थ्या कडव्यात त्वम ही दुर्गा म्हणजे तूच दुर्गा आहेस असं मातृभूमीला उद्देशून म्हटलं। इस्लाममध्ये मूर्तीपूजा आणि व्यक्तिपूजा करणं निषिद्ध आहे, त्यामुळे मातेच्या रूपातील भारत मातेच्या पूजेला मान्यता दिली जात नाही। शिवाय आनंदमठ कादंबरीत मुस्लिमांची प्रतिमा चुकीची रंगवल्याचाही आरोप होतो। परिणामी या कादंबरीतील गीत स्वीकारण्यास मुस्लिमांचा विरोध आहे। ही झाली एक बाजू, पण अबू आझमी कायमच असे वाद निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत। अलीकडेच त्यांनी रस्त्यावरील नमाज पढण्याची तुलना पंढरपूर वारीशी केली होती। औरंगजेबाच्या कबरीचा वाद झाला असताना आझमींनी त्याला कुशल प्रशासक म्हटलं होतं। भिवंडीमध्ये पत्रकारांनी मराठीत बाईट मागितल्यावर त्याची काय गरज असं म्हणत वाद निर्माण केला। असं असलं तरी महापालिका निवडणुका तोंडावर आहेत। आझमी असोत की भाजप, दोघांनाही आपापली वोट बँक मजबूत करायची आहे।
पण येत्या काही दिवसात अशा मुद्द्यांना आणखी हवा दिली गेली तरी आश्चर्य वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.